नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा फॉर्म्युला आणलेला आहे की कशाही प्रकारचा तुमचा कावीड असो, टायफॉइड असो, लिव्हरमध्ये इन्फेक्शन असो, रक्तामध्ये इन्फेक्शन असो, तर या फॉर्म्युल्याने बिलकुल तो 100% ओके होईल. कसा द्यायचा, काय द्यायचा याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देत आहे. तर एक लक्षात घ्या की ही वनस्पती संपूर्णपणे तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्यासाठी बारकाईने तुम्ही व्हिडिओ पहा, लक्षात घ्या. पिलिया जरी असला, कसा बी पिलिया, तरी या वनस्पतीच्या फॉर्म्युल्याने बिलकुल ओके होईल तो. तर तुम्ही बारकाईने व्हिडिओ पहा आणि सर्वप्रथम सांगतो याला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आता हा फॉर्म्युला सांगत आहे आणि दाखवत आहे, बारकाईने पाहून घ्या. तर चला व्हिडिओ सुरू करूया आपण. तर बघा मित्रांनो, हे जे दाखवत आहे तुम्हाला मी, ही वनस्पती पहा. याला भूमी आवळा म्हणतात. भूमी आवळा याच्या पहिले बी व्हिडिओ मी टाकला होता, पण माझ्याकडे आता एक पेशंट आला आहे, त्यासाठी मी हा परत औषध मी तयार करत आहो. तर हा आपल्याला जंगलामध्ये शेतीच्या किनाऱ्यावर आजूबाजूला आपल्या येत असते. जून लागला की जूनमध्ये ॲटोमॅटिक स्वतः येते. हा बघा, हा आहे भूमी आवळा. क्रिएटिनाइन जरी वाढलं, किडनी संबंधी, लिव्हर संबंधी इतका जबरदस्त आहे. याचे अनगणित फायदे आहेत, पण तुम्हाला मी आज कावीड, पिलिया, लिव्हर याच्यासाठी फार उत्तम आहे. हा आहे भूमी आवळा. याचे झाड जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत उंच होते आणि याच्या पानाच्या खालच्या दिशेला असे छोटे 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 आवळे असतात, जे तुम्हाला फोटोमध्ये साईडला दिसत आहेत. तर हा भूमी आवळा घ्यायचा एक मुठभर. त्याच्यानंतर शरपंखा नावाची वनस्पती आहे. ही पहा, शरपंखा. हे शरपंखा, या शरपंखाचं याला उन्हाळीसुद्धा काही लोक म्हणतात. हे बघा, उन्हाळी. याला एका लाईननं असे पानं असतात. याचंसुद्धा झाड तुम्हाला या व्हिडिओमध्ये साईडला दिसत आहे. तर हे आणून या दोघांचा रस अर्धा सिंगल आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं गाईचं आणि थोडीसा ग्लुकोज पावडर, हे तिन्ही मिश्रण करा. अशा प्रकारचा एक आपल्याकडे खलब असला पाहिजे गोट्याचा. हे बघा, याच्यामध्ये दाणे दाणे तुम्हाला दिसतात, पापाला. आणि त्या अशा खलबत्त्यामध्ये याचा रस काढून तो रोग्यास खाली पोटी द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1 तासपर्यंत आतमध्ये काही पोटात टाकायचं नाही. मळमळ वगैरे झाली तर काही थोडी सुंठ वगैरे अद्रक तुम्ही तोंडात ठेवू शकता. अशा प्रकारे जर हे 7 दिवस दिलं, अशा या झाडाला अशा पद्धतीचे शेंगा येतात. बघा, हे बघा, शरपंखा. हा आहे शरपंखा. हे 2 वनस्पती कावीड, पिलिया आणि रक्तामध्ये जे इन्फेक्शन होते त्याच्यासाठी फारच जबरदस्त आहे. रामबाण उपाय. जर डॉक्टरनं हात जरी टेकले असतील तरी या वनस्पतीच्या साहाय्याने बिलकुल ओके होऊन जाईल. इतकी जबरदस्त वनस्पती आहे हे. तर याचा जरूर आपण फायदा घेतला पाहिजे. आणि ह्या जंगली वनस्पत्याबद्दल माझा हा व्हिडिओ पहा. बाकी लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अनेक व्हिडिओ मी याच्यातून वनस्पती संदर्भाची माहिती देणार. तर रोज हा व्हिडिओ पहा. अलग अलग प्रकारचे तुमच्याकडे व्हिडिओ मी बनवत असतो. ठीक आहे, चला भेटूया. धन्यवाद. पुन्हा एका नवीन वनस्पतीला घेऊन. अशा पद्धतीने हा याचा दगडामध्ये ज्यूस काढायचा
मिक्सरमध्ये काढायचा नाही, दगडी खलबत्त्यामध्ये त्याला अशा पद्धतीनं बारीक करायचं. त्याच्यामुळे याची गुणवत्ता जी आहे ते एकदम कायम राहते, याची चव बदलत नाही. अशा पद्धतीने हे याचा रस काढायचा. हा थोडंसं किंचित चम्मच 2 चम्मच पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि याला परत असं घोटून घ्यायचं आणि घोटल्यानंतर चाळणीमधून याचा रस काढायचा आहे. समजला? हो. आणि या पद्धतीनं असा चाळणीतून चमच्याच्या उलट्या अंगाने याचा रस काढायचा आहे. आणि त्याच्यामध्ये दुधबाई हा जो रस निघाला त्याच्यामध्येच आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे. आणि थोडीशी आपल्याकडे जर खडी साखर हे असेल किंवा ग्लुकोज पावडर असेल तर ग्लुकोज पावडर थोडीशी टाकायची आहे. पेशंटांना कावी झालं आहे. घ्या. दाखव ना, दाखव असं गिलास दाखव. ह्या पेशंटला आता कावीळ झाला आहे आणि 5 यांना अशा पद्धतीने यांना 7% कमसे कम दिल्या पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन वनस्पती घेऊन. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. चला भेटू. काय करू राहिली तू? काय काढू राहिली तू? ते सांभाळत आहे नाही दिलं ते तंबाखू ओरली वाटते तू. हा घे ना तिला आता ऐकू मी मिळालं पण हा ऐकू मिळालं तिला आसपासून. हे घे ना. राहू दे तंबाखू नको काढू तू. डायरेक्ट 5 कपानं पाहिजे. आराम बे. ते तुला बाटली नाही का गंगाजलची? बाटली आणून देतो ते कपडा आहे 2 पुशाचा. आता एक घोट पे. ते डबी द्यायची त्यांना 900 खाली